झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. बघरे माय कुठे कुठे सावली एकनाथ भागवत, विठ्ठलाची निस्सिम भक्त, दिलेला शब्द पाळणारी, प्राण गेला तरी बेहत्तर पण दिलेलं वचन पाळणारी, जबाबदारीने राहणारी, घराची काळजी घेणारी, तुमची गुणी लेक सावली एकनाथ भागवत. कुठे बघरे माय ए गाप, एकदम गाप. आता फक्त मी जे विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. सावली अशी अचानक निघून गेली का? असं कोणाला न सांगता? हा, उगाच काहीतरी कारण नक्की असेल ना? की आता मेंदळेंसारखं घराणं मिळालंय म्हटल्यावर या भैरवी वजेची काही गरज उरली नाही तुम्हाला, नाही ना? खरं खरं सांगा, माझ्यापासून पिच्छा सोडून घेण्याकरता तुम्हीच गायब केलंय ना तिला? नाही असूच शकतं असं, नाहीतर अचानक अशी चालती बोलती समजूतदार समजून उमजून वागणारी मुलगी गायब कशी होईल? हो, आम्हाच तुम्ही माहित नव्हतं. आम्हाच तुम्ही काळजी वाटतो तिची. ते तुमच्या स्वार्थासाठी. कळतं मला सगळं. अरे मतलबी आहात तुम्ही लोक. आताही तुम्ही फक्त तुमच्याच स्वार्थाचा विचार करताय. तुम्हाला काय माझी काळजी आहे? बंद करावी नाटक. एक लक्षात ठेवायचं आणि चांगलंच लक्षात ठेवायचं बरं का. या भैरवीने तुम्हाला तेव्हा घास भरवलाय जेव्हा तुमच्या घरात भाकरी सुद्धा नव्हती. रस्त्यावर आलेलं होतं तुमचं कुटुंब आणि तुमचा तो सतत फडफडणारा वंशाचा दिवा आहे ना, तो कधीच विझला असता. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सावलीला असं लपवून ठेवाल, माझ्या ताराचं करिअर बर्बाद कराल आणि मी गप गुमान बघत राहीन? जास्त अति केलं ना तुम्ही तर सावलीच्या आणि माझ्या कराराची फाईल तुमच्या समोर ठेवीन. त्यात उधार म्हणून लिहून ठेवलेला एक एक रुपया व्याजासकट वसूल करेन मी. माई माई, मग तुम्ही असं म्हणताय की त्या सावळीने करून ठेवलेला पसारा आता माझ्या नवऱ्याने आवरायचा? म्हणजे तिनं करून ठेवलेलं सगळं कर्ज आम्ही फेडायचं? हे बरं आहे हो. तिनं करायचं आणि आम्ही भरायचं. पाहिलं ना बाई, तुम्ही पाहिलं ना, अशीच मांजरीसारखी सतत माझ्या संसारात आडवी येत असते ही पोरगी. बाई तुम्हाला सांगते, लग्न झाल्यापासून कधी त्या लोकांनी मला सुख दिलं नाही हो. ए जयंती, बस झालं, खूप झाला तुझा मेलोड्रामा. तुमच्या या ड्राम्याची आता सवय झालीये मला. जरा काहीतरी वेगळं करा. आता शेवटचं सांगतेय, सावली माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लवकरात लवकर सावली माझ्या समोर नाही आली ना तर पैन पै तुमच्याकडनं वसूल करीनच, पण तुमचं आयुष्यही उद्ध्वस्त करीन मी. बहिरे माय असं करू नका. खरं सांगतोय, आम्हाच नेहमी आमच्या सावची काळजीच वाटते. तुमची काळजी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. मला सावली लवकरात लवकर माझ्या समोर हवी आहे.
आणि नाही आली ना तर या भैरवीच्या तडाख्यात ना तुम्हाला कोणीच सोडवू शकणार नाही. कोणीच नाही. हॅलो. अरे ते उद्या करायचं ठरलंय ना आपलं. हां नाही रे मी आता अरे अरे ते उद्या बघू ना आपण सकाळी. मी सबमिट केल्यात फक्त उद्या पेपरवर सह्या घ्यायच्यात बस. हो बाय. हां बाय. काय कुठे चाललोस? या पेपरवर सारंगच्या सह्या हव्यात तर तिकडे चाललं. सारंगकडे चाललंयस? त्याचा फोकस आहे कामावर. तो त्याच्या सॅड झोन मध्ये. तो काय काम करणार? ऐश्वर्या मला माहिती आहे पण हे पेपर ऑफिशियल आहेत आणि तेवढे अर्जंट आहेत म्हणून चाललं. जा. तसंही मॉमने उद्या अस्मी आणि सारंगच्या लग्नाची सुपारी फोडायची ठरवली आहे. सो जे काय साईन वगैरे ते आजच करून घे, कारण उद्यापासून सारंग कोणतंही काम करण्याच्या कॅपॅसिटीत नसणार आहे. गो. जेवढं मला कळतंय ना पोरी, तेवढ्यावरनं तुझी भाकर इट्टाने माझ्या झोपडीत लिवल्या. किती दिवस ते नाही माहित, ते मला जाणून बी घ्यायचं नाही. तुझी जी काही कहाणी असेल ती आम्हाला नाही सांगितलीस तरी आमची काय बी हरकत नाही पुरी. पण मी एक गोष्ट सांगते तुला, तुझ्या चेहऱ्यावर का ना एक तेज आहे बाळा. असं वाटतं का तू त्या इट्टलाच्या सावलीच आहेस जणू. तुझ्या गळ्यामध्ये कापीवाने गोडवा आहे. आपल्या समद्यांना इट्टलांनी काही ना काहीतरी हेतू ठेवून जन्माला घातलंय. आणि तू अशी अंधारात नाव गाव न सांगता राहिलीस तर तुझ्या उद्देशापासून लांब राहशील बाळा. तुझ्या जन्मामागं बी काहीतरी हेतू असेलच ना ग. तेव्हा तू तुझं हे कार्य इट्टलाच्या साक्षीनं सुरू ठेव. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज